पोट भरलेले कार्यकर्ते नॉट रिचेबल. मिरजेतल्या भाजप गोटात स्मशान शांतता. कार्यालय ओस. आमदार खाडे गप्प तर सगळेच ठप्प. देर है लेकिन अंधेर नहीं. आता मिरजेमध्ये काँग्रेस उगवणार की नाही याच शंकेची दिशा आता निर्णायक वळणावर. लवकरच मिरजेतील दिग्गजांच्या फायली ओपन होणार. आमदार सुरेश खाडे सध्या शांत बसले आहेत. त्यांनी आपल्या ॲक्टिव्हिटी बंद ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत मिरजेतील भाजपच्या गोटात शुकशुकाट, स्मशान शांतता निर्माण झालेली दिसून येत आहे. पोट भरलेले कार्यकर्ते नॉट रिचेबल झाले आहेत. आमदार सुरेश खाडे पालकमंत्री व मंत्री होते तोपर्यंत सगळेच फुल चार्जिंग होते. पण जसं मंत्रिपद हुकलं तिथूनच भाजपच्या गोटात शांतता निर्माण झाली. आमदार सुरेश खाडे जोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाहीत तोपर्यंत कार्यकर्ते रिचार्ज होत नाहीत अशी परिस्थिती आहे. आमदार सुरेश खाडे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत भाजपला निवडून आणण्यासाठी मदत करणाऱ्या चातक चतुर पक्षांनी गेल्या 16 वर्षात डाव साधत स्वाती नक्षत्रामध्ये पाणी पिण्याचं आपलं इप्सित साध्य करून घेतलं. पाणी पिण्याच्या स्पर्धेत अन्य चातक पक्षी मात्र पाण्यासाठी धडपड करीत बसले. त्याची मजा आज पाणी पिणारे चातक पक्षी घेत आहेत. पाण्यापासून उपेक्षित असलेल्या चातक पक्ष्यांना यापुढे पाणी पिण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल का की ते अधुरे राहील याची सल सतावत आहे. जे चातक पक्षी पाणी पिण्यासाठी मागे का राहिले याचे उत्तर चातकांना आपल्या पूर्वजांना द्यावं लागणार आहे. भविष्यात अंधकार दिसून येत असलेल्या चातकांना स्वाती नक्षत्रात पाणी प्यायचं असेल तर पुन्हा एकदा आमदार सुरेश खाडे यांच्या गोठ्यातच यावं लागेल ही वस्तुस्थिती आहे. आमदार खाडे हे एकमेव व्यक्तिमत्व चातक पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकते असंही आज बोललं जात आहे. आमदार खाडे यांचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांचं मंत्रिपद निश्चित झालं पाहिजे. तर इप्सित साध्य करणाऱ्या चातकांना भविष्यातल्या आपल्या स्वप्नांना आकार देता येऊ शकतो. अशा स्थितीत मिरजेत आता काँग्रेस कसं उगवणार हा विषय चर्चेत आला आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिली तर गेल्या 16 वर्षांमध्ये आमदार सुरेश खाडे यांनी मिरज व सांगलीमध्ये काँग्रेस पिकाची सफाई करण्याची खबरदारी वेळोवेळी घेतली. मिरजेतील नेत्यांना चरण्यासाठी एक कुरण दिले. आजही नेते कुरण चरण्यात दंग आहेत. सर्वच ठिकाणची यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी आमदार खाडे यांनी मोठे डोके लावले. दलित, ख्रिश्चन, मुस्लिम या एकगठ्ठा मतांची पुंजी असलेले काँग्रेस मत विभाजनामुळे आज मेटाकुटीला आला आहे. या स्थितीमध्ये काँग्रेस कशा पद्धतीने उभारी घेऊ शकते याचे विचारमंथन सध्या सुरू झालं आहे. 1972च्या दुष्काळात काँग्रेस पुढारी बनला. अमेरिकेतून गहू आयात झाला तो सर्वत्र वाटण्यात आला. पाकडलेल्या गव्हाची कूस फेकण्यात आली. त्यावेळी काँग्रेस पीक जोमानं आलं. लोक त्यावेळी काँग्रेसच्या पिकाला पुढारी म्हणू लागले. तेव्हापासून काँग्रेस पुढारी झाला. 72च्या दुष्काळापासून काँग्रेसनं उभारी घेतली. अर्धशतक पार केलेल्या काँग्रेसला व काँग्रेसच्या नेत्यांना मस्तवालपणा नडला आणि 2014 पासून काँग्रेसला उतरती कळा लागली. मिरजेमध्ये 2014ला आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेसला खिंडीत पकडले. सांगली जिल्ह्यामध्ये भाजपला हिरो बनवणारे सुरेश खाडे यांनी 16 वर्ष म्हणजे आज अखेर मिरजमध्ये काँग्रेसला डोकंवर काढू दिलं नाही. या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार सुरेश खाडे यांनी पालकमंत्री व 2 वेळा मंत्रिपद भूषवले. मिरजेमध्ये चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. ज्यांनी सांगली जिल्ह्यात भाजपचा खांब रोवला त्याच आमदार खाडे यांना भाजपने मंत्रिपदापासून बेदखल केलं. आमदार खाडे यांनी देखील आपली पकड ढिली केली आणि भाजपला जिल्हा परिषदेच्या व मिरज पंचायत समितीच्या सत्तेपासून अलिप्त राहावे लागले. हे गणित कुणीही नाकारू शकत नाही. आमदार सुरेश खाडे यांनी जैन, गुजर, मारवाडी, लिंगायत, ब्राह्मण, निर्वासी, गुजराती याचबरोबर हिंदुत्ववादी विचारसरणीचा मतदार हा भाजपला कायम पोषक बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करून आपल्या मतांची वोट बँक फिक्स करून ठेवली. ख्रिश्चन हा मतदार काँग्रेसची एकसंघ आहे. मात्र दलित मतदारांची एकनिश्चिती कुठल्याही ठिकाणी दिसून येत नाही. मनाला वाटेल त्याला ते मतदान करतात. याची जाणीव असलेल्या आमदार खाडे यांनी बेभरोशी मतदारांचा अभ्यासही काटेकोरपणे केला. मत विभाजनाचा फॉर्म्युला आमदार खाडे यांना नेहमीच फायदेशीर ठरला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, RPI रामदास आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे सर यांना मानणारा दलित मतदार व MIM OWC यांना मानणारा मुस्लिम मतदारांचा गट विभागला गेला.
मनसे, बसपा, समाजवादी पार्टी, जनता दल, जनसुराज्य आदी विचारांचा मतदारही विखुरला गेला. या विभाजनामुळे प्रत्येक वेळी आमदार खाडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला. आतापर्यंत खाडे यांची कारकीर्द एकहाती चालली, पण सध्या भाजप गोटामध्ये स्मशान शांतता दिसून येत आहे. काँग्रेसला आता आपल्या हक्काचे मतदार पुन्हा एकदा एकत्रित कसे करता येतील हाच मोठा प्रश्न काँग्रेससाठी चमत्कार घडवणारा आहे. देर है लेकिन अंधेर नहीं. येणाऱ्या काळात मिरजेतील दिग्गजांच्या फायली ओपन होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.